So welcome all. स्वागत आहे सगळ्यांचं. So we are at the lesson number 13 that is called as the sound. तर आपण sound कडे आहोत. आपण sound या धड्याकडे आपण ऑलरेडी बघत आहोत. So what is that exactly means of sound? तर ज्याप्रमाणे दरवेळेस आपण लेसन मध्ये काय डिटेलमध्ये रीड करण्याच्या पहिले पूर्वी आपण त्याचा टायटल वाचतो. टायटल वरून काय एक्झॅक्टली आपल्याला मीनिंग आहे किंवा त्या लेसन मध्ये काय एक्झॅक्टली ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो सी व्हॉट इज द सेइंग द साउंड. तो बघा हिअर आर सम एक्झाम्पल ऑन द व्हेरियस साउंड. टू सी द गर्ल इज सिंगिंग, द स्पॅरो इज मेकिंग साउंड, द क्रॅकर्स and the sound of our talks, the sound of the whistle, the sound of the flute, sound of this bhopu, and the sound of the cat and barking of a dog and the kite. So मुझे मतलब कुत्तों का भौंकना और कुत्तों का भौंकना और कैट का, फिर अगर भोपू का या फिर फ्लोएट का, बांसुरी का मतलब फिर ये सिट्टी का. So we could see there are the various sound we can heard. तो हम लोग अलग अलग साउंड है हम लोग उसको सुन सकते हैं. मतलब एक लड़की कोई गाना गा रहे हैं, लगता है सिर्फ लड़की ने, मतलब हम आप कोई भी गाना गा रहे हैं तो उसका आवाज अलग आएगा. कोई चिड़िया वगैरह रहेगी उसका आवाज अलग रहेगा. फटाका फूटेगा उसका आवाज अलग रहेगा. छोटे 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 फटाके का अलग आवाज, बड़े फटाके का अलग आवाज. कोई अगर कान में खुसफुस रहा है उसका भी अलग आवाज आएगा. तो कोई अगर सपोज सिटी बजा रहा है, मतलब पुलिसमैन जो हमको रहते हैं उसका आवाज, फ्लोएट और एनी इंस्ट्रूमेंट का आवाज अलग, भोपू का अलग और कुत्ते जानवरों का भी अलग. तो देर आर द वेरियस साउंड बेसिकली. तो बेसिकली व्हाट इज दैट मीनिंग. तो बघा, द सम साउंड्स आर लाउड and heard easily, while the some are the soft and कैन नॉट बी heard unless or until unless we listen attentively. We like the some sounds, or on other hand we are annoyed by the some other sound. तो बघा, बेसिकली यहाँ पे क्या बोला गया है, तो यहाँ पे क्या बोला गया है, तो देखो, अगर लड़की गाना गा रही है, कोई चिड़िया गुनगुन रही है, कोई फ्लूट बजा रहा है, तो ये जो तीनों आवाज है, ये जो तीनों, ये जो फर्स्ट, ये जो सेकंड और ये जो थर्ड, ये जो तीनों जो आवाज मैं बोल रहा हूँ, तो ये आवाज हम कैसे सकते हैं, वी लाइक टू say what is basically meaning, what it basically meaning. So see, first second third, these three sounds are we like to hear. आपने को ये तीनों आवाज सुनना पसंद करते हैं. मतलब कोई गा रहा है, या कोई बांसुरी बजा रहा है, या कोई हम लोग बोल सकते हैं बेसिकली हाँ बांसुरी, या फिर चिड़िया चिड़िया या फिर कोयल गा रही है तो उसका आवाज हमें अच्छा लगेगा. लेकिन उससे की जगह अगर कोई कौवा आवाज कर रहा है, या फिर ओके कूल. सो हाँ कोयल गा रहा है तो उसका आवाज, लेकिन उसी की जगह अगर फटाके का आवाज या कुत्ते भौंकने का आवाज, सीटी का आवाज या फिर भोपू का आवाज, ये सब आवाज भी हमें पसंद है क्या? द आंसर इज नो. कभी कभी उसे उस आवाज की वजह से हमारे कान या सर दर्द करते, तो उसने वही वही सेंटेंस उन्होंने यहाँ पे कहा है. तो सम साउंड्स आर गुड टू हियर, और सम सी व्हॉट एक्झॅक्टली त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी हे म्हटलंय की सम साउंड्स आर लाऊड अँड हियर इझिली, while the some others are very soft and cannot be here unless we are attentively. तो देखो यहाँ पे क्या बोला है, अगर कुछ कुछ आवाज हम लोग सुनेंगे, कुछ कुछ आवाज अगर हम सुनेंगे, वो बहुत बड़े रहते हैं और हमको इझिली वो सुनाई देते हैं. मतलब अभी समजो की म्हणजे आता समजा की कोणत्या तरी आपण जर गाडीचा हॉर्न मारला, ओके, अगर गाड़ी का हम हॉर्न मार रहे हैं, या फिर कोई गिर गया है, या फिर खूप मोठी वस्तू खाली पडलेली आहे, किंवा फटाके वाजवलेले आहेत, किंवा गाडी आहे, तर ह्यांचा आवाज आपल्याला स्पेशली असा म्हणजे अटेन्शन देऊन ऐकावा लागतं का? आन्सर इज नो. आपण जनरली अभ्यास पण करत असेल किंवा काय पण करत असो, त्यावेळेस पण आपल्याला ते इझिली, किंवा एखादं काम करत असो तेव्हा पण आपल्याला इझिली आपण ह्या जे आवाज आहे ते ऐकू शकतो. बट त्याच जागी म्हणजे फटाके वगैरे ह्याचा, पण त्याच जागी जर आप समजा, जर आपल्याला एक कोणतरी गाणं गात आहे हे जर आपल्याला ऐकायचं असेल, किंवा एखादा कोयल का कूकना अगर हमें सुनना है, या फिर फ्लूट कोई बजा रहा है उसका आवाज अगर सुनना है, तो हमें क्या करना पड़ता है, हमको उसको अटेन्शन देना पड़ता है. अटेंटिव्हली म्हणजेच काय, की उसको हमें अटेन्शन देणं पडतं, म्हणजे काळजीपूर्वक आपल्याला ते ऐकावं लागतं, लक्षपूर्वक आपल्याला ते ऐकावं लागतं. तर म्हणजे काय, की म्हणजे हे आवाज का बरं, आता बघा मला सांगा, गा गाड़ी अपन पीपी हम लोग जो बजाते हैं, गाड़ी का पीपी बजाते हैं, उसका आवाज और फ्लूट का आवाज सेम है क्या? आंसर इज नो. दोनों का आवाज डिफरेंट है, दोनों का आवाज डिफरेंट है. कोई एक एकदम सॉफ्ट है,
तो कोई एकदम हार्ड है। तो जो लाउड वाला है तो उसका आवाज़ हम लोग बोल सकते हैं हमको ईज़िली सुनाई देता है। लेकिन अगर जो सॉफ्ट वाला मतलब फ्लुएट का जो सॉफ्ट वाला आवाज आहे, म्हणजे बासुरीचा जो एकदम मध्य आणि चांगला आवाज आहे, सॉफ्ट आवाज आहे, तो आपल्याला बिना काही जास्त म्हणजे त्याच्यासाठी जर आपल्याला तो ऐकायचा असेल, तर आपल्याला थोडावर कष्ट घ्यावं लागतात आणि एकदम अटेंटिव्हली म्हणजे लक्षपूर्वक ते आपल्याला ऐकावं लागतं. तर त्यांनी हेच सांगितलं आणि पुढे काय तर वी लाइक द सम साउंड ऑन द अदर हँड वी गेट अनॉयड बाय द सम अदर साउंड. म्हणजे बघा, जर बांसुरीचा आवाज किंवा जर कोणाचा कोणत्या गोष्टीचं कोण गाणं गातंय, तर त्याचा आवाज तर ते आपल्याला आवडतं. पण त्याच जागी आपल्याला भोपू किंवा सिटी किंवा ट्रॅफिक ह्याचा आवाज आपल्याला आवडतो का? आन्सर इज नो. आन्सर इज नो. सो दिस इज द थिंग. तर म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, हिअर वी कॅन से द सॉफ्ट अँड स्मूथ व्हॉईस वी बेसिकली लाइक. तर आपल्याला जो सॉफ्ट आणि स्मूथ जो आवाज असेल तो आपल्याला आवडतो. परंतु जर आपल्याला हार्ड आणि लाऊड जर आवाज असेल, तर आपल्याला बेसिकली आवडत नाही आणि आपण त्याच्याने काय होतो अननॉयड होऊन जातो आणि आपल्याला थोडंसं त्याच्याने त्रासदायक असलेलं आपण बघू शकतो. तर पुढचं एक काय तर बघा हाऊ आर धिस साउंड प्रोड्यूस. तर आता या आवाजाबद्दल तर आपण माहिती घेतलेली आहे, की माहिती आपण काय घेतलेली आहे, व्हॉट वी हॅव लर्न. सो वी हॅव लर्न धिस सम साउंड्स आर हार्ड और अननोइंग फॉर अस म्हणजे काही आवाज हे खूप मोठे असतात, जोरात असतात आणि ते आपल्याला त्रासदायक असतात. परंतु ऑन द अदर हँड काही-काही आवाज हे खूप सॉफ्ट असतात, सुंदर असतात आणि ते आपल्याला ऐकायला आवडत असतात. तर बेसिकली हा साउंड बनतो कसा? तर हा साउंड बनतो कसा? तर बघा, साउंड बनण्याचं कार्य आपण बघायला गेलं तर कशाप्रमाणे बघा, एखादा जर प्लेन तबला आता बघा या ठिकाणी जर तबला दाखवलाय. तबल्यावरती जर आपण मारलं, तर काय होणार आहे तिथं आवाज येणार. एखादी गोष्ट पडली, तर काय होणार आहे? आवाज येणार आहे. आणि त्या रबरला केलं तर आणि त्याला रबरला स्क्रॅच करून त्याला जसं टिंग, टिंग, टिंग केलं तर आवाज येणार आहे. जर स्पीकरला जर आपण बघितलं, स्पीकर जर खूप आवाज येतोय आणि त्याला जर आपण हात लावलो, तर आपल्याला फील होईल कि अभी देखो स्पीकर का ये जो रहता है उसको अगर हम लोग हाथ लगाएँगे, तो हमें ये फील होगा कि वो हिल रहा है। वो आगे पीछे हिल रहा है। मतलब वहाँ पे क्या हो रहा है मतलब वहाँ पे क्या हो रहा है बेसिकली तो वी कैन से सी the object that produce sound is the diaphragm of the speaker, the rubber band, and the diaphragm of the tabla. So the certain movement, and this will have the certain kind of the motion, and they oscillated rapidly. In other words, they vibrate. In other words, they vibrate. म्हणजे बघा बेसिकली हम लोग क्या बोल सकते हैं कि अभी देखो अभी हम लोग तबला को देखा, तबला का जो डायफ्रॅगम म्हणजे आपण जेव्हा तबला वाजवतो, तबलाचा जो जो कपडा किंवा तबलाचा जो कपड्याच्या ऐवजी हा जो आपण बोलतो, हा जो त्याच्यावरती आवाज आपण बनवतो बघा हा जो फ्रंट त्याच्यावरती वाजवण्यात येतो, तो आज जर आपण बघितला, तर जर आपण त्याला मारलं, म्हणजे एक असा टन करून आपण लावला, की तो थोडा थोडा वेळ असा अप एंड डाउन थोड़ा क्या होता है वाइब्रेट होतो. अगर वाइब्रेट होतो. देखो अगर किसी के घर में गिटार रहेगा या फिर रबर रहेगा, तो रबर को आप खींचो और उसको ऐसा मार के देखो, तो वो कैसा होगा वाइब्रेट होता है। वो बेसिकली क्या होता है वाइब्रेट होता है। स्पीकर को भी देखो, स्पीकर को भी अगर इसको इसको अगर हम लोग अगर हाथ लगा के देखेंगे जब गाना बज रहा है तभी नहीं तो ऐसे ही बंद स्पीकर को अगर हाथ लगाओगे तो कुछ आवाज नहीं आने वाला और वो हिलेगा भी नहीं। अगर कोई कोई अगर एखाद्या स्पीकरवर गाणं वाजत आहे आणि त्या स्पीकरला जर आपण हात लावून जर फील केलं, तर आपल्याला कळेल की तो काय होत आहे व्हायब्रेट होत आहे. तो त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक मूव्हमेंट तिथं आपल्याला आढळून येतं. स्पेसिफिक मूव्हमेंट आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. तर स्पेसिफिक मूव्हमेंट म्हणजेच काय, की हां, एक स्पेसिफिक मूव्हमेंट म्हणजे काय, की तो हालत आहे, तो व्हायब्रेट होत असलेला आपण बघू शकतो. तो हालत आहे, तो व्हायब्रेट होत असलेला आपण बघू शकतो. सो दिस इज द थिंग. सो व्हॉट डज दॅट मीन? व्हॉट डज दॅट मीन? तो vibration is necessary to produce the sound. The vibration is necessary to produce the sound. Even if you look at ourselves, जर आपल्याकडे बघितलं तर आपण बोलताना आपल्या गळ्याला जर बघा एक्झॅक्टली गळ्याला जर आपण हात लावलो, तर आपल्याला एक थोडंसं सर्टन व्हायब्रेशन आपल्याला फील होईल. आताही जर तुम्ही आता हा लेक्चरमध्ये आहात, तर लेक्चरमध्ये बघता-बघता जर तुम्ही बोलता-बोलता एखादं गोष्ट बोलता-बोलता आईसोबत वगैरे किंवा हा जे रीड करता-करता जर तुम्ही आपल्या गळ्याला हात लावाल, तर गळ्याला हात लावल्यानंतर तुम्हाला इझिली कळेल, की थोडंसं का होईना, बट तिथं व्हायब्रेशन हे होत आहे. म्हणजेच बघा व्हायब्रेशन हे होत आहे. म्हणजे काय, की द व्हायब्रेशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज नेसेसरी टू प्रोड्यूस द साउंड. As long as the object vibrates, the sound is heard.
When the vibration stops, the sound also stops. म्हणजे बघा, जर आता आपण काही बोलत नाही आहोत, तर आपल्याला आपल्या गळ्यामध्ये स्वतःच्या गळ्यामध्ये व्हायब्रेशन काही फील होणार नाही. परंतु जर आपण एखादी गोष्ट बोलत असेल, तर आपण व्हायब्रेशन फील करू शकतो. मीन्स व्हॉट? द व्हायब्रेशन इज नेसेसरी टू प्रोड्यूस दिस साउंड. म्हणजे आवाज बनण्यासाठी, आवाजाला निर्माण करण्यासाठी, आवाज को बनने के लिए आवाजाला निर्माण करण्यासाठी व्हायब्रेशनची गरज ही लागते. व्हायब्रेशनची गरज ही लागते. तर बघा, जे मी आपल्या गळ्याबद्दल जे बोलत होतो, तर याच्या व्हॉईस बॉक्स त्याला आपण लॅरिंक्स असं आपण म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे व्होकल कॉर्ड्स आणि व्होकल बॉक्स लॅरिंक्स असं आपण म्हणू शकतो. ह्याबद्दल आपण डू यू नो सेशनमध्ये आपण बघणार आहोत. बट ही जी लोकेशन आहे, ही लोकेशन दाखवण्यासाठी आताही आपण जर रीड करताना किंवा एखाद्याच व्यक्तीसोबत बोलताना किंवा आई-वडिलांसोबत बोलताना किंवा आता जोरजोरात रीड करताना जर आपण टच केलं, तरी आपल्याला कळेल की तिथं व्हायब्रेशन हा होत आहे. बघा, द ऑब्जेक्ट इज ड्यू टू विच द साउंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साउंड. आणि ज्या वस्तूंकडून ज्या वस्तूच्या व्हायब्रेशननी तो आवाज निर्माण होत असेल, तर तो त्याला सोर्स ऑफ साउंड असं म्हणण्यात येतं. त्याला आपण सोर्स ऑफ साउंड असं म्हणण्यात येतं. आता मीन्स व्हॉट? आता समजा की आपण तबला वाजवलो, तर बघा आता मीन्स व्हॉट? तर ह्याचं आपण एक एलॅबोरेट करू. आता बघा, तबल्याचा आवाज, तबल्याला मारून तबल्याला मारून किंवा वरून निर्माण करणारा आवाज आणि प्लस ढोलचा आवाज हा सेम असेल का? आन्सर इज नो. इट वोंट बी सेम. इट वोंट बी सेम. तर त्याचप्रमाणे तर बघा, ज्याला मारून जो आवाज निर्माण होत आहे, त्याला आवाज आपण त्याला सोर्स ऑफ दॅट साउंड असं म्हणतो. त्याला सोर्स ऑफ द साउंड असं आपण येस. येस. सो दिस वर द थिंग. आता आपण पुढे बघूया तर डिओनासेशन. तर व्हॉट इज डिओनासेशन? दॅट वी कॉल्ड ॲज दी that we call as acoustics. That we call as acoustic. Acoustics means what? The science of sound or resonance, including the production and the propagation and the effect of sound, is called the acoustics or acoustics. Acoustics म्हणजेच काय? The science of sound, renaissance, or renaissance. Then, including the production and propagation and the effect of sound is the or we call it acoustics. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार? तर आवाज बनण्याचा तर कुठपर्यंत पोहोचतोय त्याचं आणि प्लस त्याचा इफेक्ट म्हणजे बघा एखादा आवाज जर आपण काढतोय बघा, एखादा आवाज जर आपण ऐकतोय तर त्याचे 2 परिणाम असतात, की तो कशामुळे बनलाय, तो कुठपर्यंत जाणार आहे आणि त्याचा इफेक्ट काय. हे 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. बघा आपण ज्याप्रमाणे लाईट लावतो, घरामध्ये लाईट लावतो. घरामध्ये लाईट का लावतो आपण? की कारण अंधार झालाय म्हणून. नंतर आपण ते कसे लावतो? बटन दाबून. तिसरी गोष्ट असं की ते बटन दाबल्यानंतर लाईट आल्यानंतर काय होणार? त्याचा इफेक्ट काय होणार? तर ते इफेक्ट होणार, की आपल्या घरामध्ये उजेड येणार. बरोबर? त्याचा इफेक्ट होणार. परंतु ते एकाच घरामध्ये असणार का 2-3 घरामध्ये असणार? तर बेसिकली एका घरामध्ये लाईट आहे, तर एकाच घरामध्ये बघा. जर सपोज आता मी घरी बोलतोय, तर मी घरी जे काही बोलत आहे, तुमच्या घरापर्यंत आवाज जाऊ शकतो का? आन्सर इज नो. तोपर्यंत आवाज जाऊ No. शकतो. कारण आपण थोड्या ह्याच्यात बोलतो हां, त्याच जागी जर आपल्या घराच्या बाहेर किंवा घरापासून थोडा लांब जर एक मोठा बॉम्ब फुटला किंवा मोठा फटाका जर फुटला, तर त्याचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे, राइट? तो त्यालाच आपण काय म्हटलं प्रोपगेशन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात इफेक्ट ऑफ साउंड का होणार? त्याच्यात इफेक्ट ऑफ साउंड का होणार? त्या आवाजामुळे आपले घराचे भिंत हालतील किंवा काचे हालतील किंवा आपल्याला त्याचा आवाज आल्या कारणाने आपल्याला थोडासा घाबरल्यासारखं होईल किंवा आपण दचकू, राइट? तर हे त्याचा इफेक्ट बनणार. आणि मग तो प्रोडक्शन कसं काय झालं? तो कशामुळे बनला? तर इट इज बेसिकली इट्स मेड बाय दी क्रॅकर्स म्हणजे फटाक्यापासून बनलेलं आपण बघू शकतो. तर हे सगळ्यांचं अकाउंट घेऊन त्या सगळ्यांना एका नजरेने बघणं म्हणजे काय आहे? अकॉस्टिक्स असं आपण म्हटलेलं आहे. या सगळ्यांना एकसाथ बघणं म्हणजे आपण त्याला अकॉस्टिक्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? की आवाजाबद्दल प्रत्येक गोष्टीची माहिती घेणे, आवाजाबद्दल प्रत्येक गोष्टीची माहिती घेणे म्हणजे अकॉस्टिक्स असं होय. द इंटेन्सिटी ऑफ आता पुढे बघू. द इंटेन्सिटी ऑफ द साउंड इज मेजर्ड in the unit called the decibel. The intensity of the sound is called the unit of the decibel. म्हणजे ते आपण ज्याप्रमाणे डिस्टन्स किलोमीटरमध्ये मोजतो, पाणी लिटरमध्ये मोजतो, वजन किलोग्राममध्ये मोजतो, त्याचप्रमाणे साउंड हा डेसिबलमध्ये मोजलेला आपण बघू शकतो. डेसिबलमध्ये मोजतात, राइट? येस. तो हां, द इंटेन्सिटी ऑफ द साउंड इज मेजर इन द युनिट इज कॉल्ड द डेसिबल. आता पुढे बघा. द व्हायब्रेशन ऑफ द व्होकल कॉर्ड in our larynx or the voice box is also produce the sound. The voice box is located in our throat.
throat. The quality of the sound produced in the larynx depends on the tautness of the vocal cords. म्हणजे बघा, आपला साऊंडचं क्वालिटी कसं असेल ते बेसिकली याचा वर अवलंबून किंवा हा वर अवलंबून असलेला आपण बघू शकतो. तर हा जो मी लोकेशन तुम्हाला बोललो, आपल्या गळ्यामध्ये हा जो लोकेशन असतो त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की व्हॉइस बॉक्स आणि लॅरिंक्स हा अवेलेबल असतो. आणि व्हॉइस बॉक्समध्ये अशा प्रकारे व्होकल कॉर्ड्स असतात. म्हणजे 2 लेयर असे असतात. 2 लेयर अशा प्रकारे असतात. हा एक चमडा आणि हा एक मसल. आणि या मसलचा जेव्हा पण आपण काही बोलतो तर हे मसल्स हे उघडतात आणि व्हायब्रेशन तिथे होतं आणि व्हायब्रेशन झाल्यामुळे आपण बघू शकतो बेसिकली आवाज हा येत असतो. आवाज हा येत असतो. ज्याप्रमाणे आताही जर आपण आपल्या गळ्याला जर हात लावाल बोलताना काही किंवा आपल्या गळ्याला हात लावून आपण आई असं तरी म्हटलं तर आई तरी असं तरी म्हटलं तरी आपलं काय होणार आहे, तिथं व्हायब्रेशन आपल्याला फील होणार आहे. तिथं व्हायब्रेशन आपल्याला फील होणार आहे. तर बघा, हे तर झालं एक बेसिक फिनॉमिना, बेसिक थिंग की हाऊ डज द साऊंड मेड अँड हाऊ डज द साऊंड प्रोड्यूस. बेसिकली म्हणजे कशाप्रमाणे आवाज बनतो हे आपण बघू शकतो. तर बघा, कशाप्रमाणे आपला आवाज बनतो हे बघू शकतो आणि त्याला बेसिकली ऑस्टिक्स म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता पुढे बघूया, हाऊ डज द साऊंड इज हिअर्ड और हाऊ डज द साऊंड इज टू बी हिअर्ड. म्हणजे कशाप्रमाणे आपण आवाज ऐकू शकतो. तर बघा, there is the air surrounding of our source of sound around the source of sound. म्हणजे बघा, बेसिकली सॉरी, बेसिकली याने काय म्हणताय ते आपण बघूया. पण हां, बेसिकली परंतु आतापर्यंत जे काही शिकवलं आय होप तुम्हाला समजलं असेल. इन केस नो, त्यांना काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. राईट, या. सो सी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन, हाऊ डज द साऊंड इज हिअर्ड. म्हणजे आपल्याला आवाज कशाप्रमाणे ऐकू येतो. आता बघा, मला एक सांगा, फॉर एक्झाम्पल, आता आपल्या घराबाहेर जर कोणीतरी काहीतरी हे केलं, फटाका फोडला, तर आपल्याला आपल्या घरामध्ये आवाज येतो, बरोबर. जर घराच्या लांब जरा काही फटाका फोडला तरी आपल्याला आवाज हा येतो. आणि खूप मोठा फटाका जर आपल्या घरापासून खूप लांब जरी फोडला तरी आपल्याला आवाज हा येतोच. म्हणजेच काय, की बघा, म्हणजे त्याचा अर्थ काय? म्हणजे त्याचा अर्थ आहे, की तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजेच काय? तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. तर आपला तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण बरं करत असेल? तर हे बघा, कोण बरं करत असेल, तर तो कोण करतो? तर एअर करतो. कोण करतो? एअर करतो. एअर म्हणजे काय? हवा करत असते. तर बघा, देअर इज द एअर अराउंड द सोर्स ऑफ द साउंड. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी हवा हे सॉरी आवाज जे बनत आहे, त्याच्या आजूबाजूला हवा ही असते. आणि हवा काय करते? हवा स्टार्टेड टू बिगिन दी व्हायब्रेट ॲज पर दी साउंड. म्हणजे काय? की ज्याप्रमाणे आवाज निर्मिती करण्यासाठी किंवा साउंड निर्मिती करण्यासाठी व्हायब्रेशन होतं, त्याचप्रमाणे जसं-जसं तिथं व्हायब्रेशन होतं, तसं-तसं हवेमध्ये सुद्धा व्हायब्रेशन व्हायला चालू होऊन जातं. त्याचप्रमाणे हवेमध्ये सुद्धा व्हायब्रेशन व्हायला चालू होऊन जातो. And the layer of the air nearest to the sound is also vibrate. The wave of the vibration of the sound is spread. हां, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, एक आता मला एक सांगा, आपण एक हे घेतलंय त्याच्या पुढे एक बघूया. आता एका प्रमाणे आपण एका पाण्यामध्ये आपण काय करतो, पाण्यामध्ये समजा एक दगड, एक छोटासा दगड आपण टाकला, एक पाण्यामध्ये एक छोटासा दगड आपण टाकला, तर मला सांगा त्या दगडाच्या भोवती एक हळू वेव्हज तयार होतात, राइट? आणि ते वेव्हज हळू पुढे जायला लागतात. म्हणजे ज्या ज्या पॉइंटला किंवा जिथे मी एक छोटासा दगड टाकला असेल, तिथून ते वेव्हज चालू होतात आणि काही अंतरापर्यंत ते जात असतात. काही ते अंतरापर्यंत ते जात असतात. इज दॅट ट्रू ओर नॉट? सो दिस इज ट्रू, राइट? दिस इज ट्रू. आपण सगळ्यांनी हा एक्सपेरिमेंट कधी ना कधी केलेला आहे. या. सो जेव्हा आपण ते स्टोन थ्रो करतो एखाद्या वॉटर बॉडीमध्ये, तर वॉटर बॉडीमध्ये जे स्टोन म्हणजे स्टेबल वॉटर बॉडीमध्ये जेव्हा आपण स्टोन हे करतो, फेकतो वगैरे, तर त्याच्यापासून काही सर्टन लेयर्स तयार होतात, सर्टन वेव्हज तयार होतात आणि ते स्प्रेड झालेलं आपण बघू शकतो. तर त्याचप्रमाणे सेम ॲज इट इज इव्हन द एअर वर्क्स. आता समजा की एका ठिकाणी या ठिकाणी बॉम्ब फुटला. त्या ठिकाणी बॉम्ब हा ब्लास्ट झाला. म्हणजे छोटासा आपण बॉम्ब आहे ब्लास्ट झाला. तर एक्झॅक्टली होतं कसं? तर आता बघा, आपल्या आजूबाजूला आपण माणूस आहे, आपल्या आजूबाजूला हवा आहे, आपल्या आजूबाजूला हवा आहे. दॅट वी ऑल नो अँड दॅट इज कॉल्ड ॲज द एटमॉस्फिअर. आपल्या आजूबाजूला हवा आहे. तर ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला हवा आहे, त्याचप्रमाणे त्या फटाक्याच्या भोवती-भोवती पण हवा आहेच ना. कारण तो पण कसा आहे, ॲटमॉस्फिअरमध्येच आहे आणि अर्थवरच आहे. तर व्हेनेव्हर थिंग ओर बॉम्ब
इज ब्लास्ट म्हणजे जेव्हा पण हा फटाका फुटतो तेव्हा काय होतं, तर या फटाक्याच्या अवती-भोवती असणारी जी काही हवा आहे, जी काही एअर आहे, ते काय होते, ती व्हायब्रेट करायला लागते. बघा हा ब्लास्ट झाला म्हणजे काय झालं याच्यामध्ये व्हायब्रेशन झालं आणि व्हायब्रेशन झाल्यानंतर त्याने काय केलं, साउंड प्रोड्यूस केलं आणि साउंड प्रोड्यूस केल्यानंतर आपण बघू शकतो, की साउंड प्रोड्यूस झाल्यामुळे ते त्या फटाक्याच्या आजूबाजूला असणारी जी काही हवा आहे, ते सुद्धा व्हायब्रेट व्हायला चालू झाले आणि ज्याप्रमाणे आपण तो एक्झाम्पल बघितला, की दगड टाकल्यानंतर एक लेयर आहे सर्टन डिस्टन्स पर्यंत जाते. त्याचप्रमाणे जेवढ्या साउंडची इंटेन्सिटी आहे, म्हणजे बघा कमी आवाज असेल, तर ते कमी अंतरापर्यंत जाईल. जास्त आवाज असेल, मोठा आवाज असेल, तर तो जास्त अंतरापर्यंत जाईल. त्याचप्रमाणे बघा, आपण ज्याप्रमाणे पाणीमध्ये बघा, जर छोटासा दगड टाकला, की छोट्या लहरी निर्माण होतील. परंतु त्याच जागी भला मोठा दगड टाकला, तर जास्तीत जास्त पाणी जास्तीत जास्त मोठ्या लेयर तिथे निर्माण होतील. तर सेम इथे सुद्धा कुठे साउंडच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण तसंच आहे, की जसं प्रमाणे आपण हां, ज्याप्रमाणे जर मोठा आवाज असेल, तर तो मोठा आवाज काय होईल, जास्त स्प्रेड होईल. परंतु जर छोटा आवाज असेल, तर छोटा आवाज हा कमी स्प्रेड झालेला आपण बघू शकतो, राइट? तो म्हणजेच काय, की छोटा आवाज, कमी आवाज हा कमी डिस्टन्सपर्यंत जातो, परंतु मोठा आवाज हा मोठ्या डिस्टन्सपर्यंत जातो. परंतु त्याला हेल्प कोण करतं, तर त्या आवाजाला स्प्रेड होण्यासाठी एअर हेल्प करत असते. एअर हा हेल्प करत असतो आणि सपोज जर एअर इज नॉट देअर, जर जर तिथं हवा नसती, तर काय झालं असतं? तर ऑब्व्हियसली हवा नसते तर तिथे कितीही मोठा तुम्ही फटाका करा किंवा काही करा तर ते आपल्याला ऐकू येणार नाही. ते आपल्याला ऐकू येणार नाही. आपल्याला ऐकू येणार नाही. बघा ऐकू येणार नाही. का नाही ऐकू येणार? कारण तो आवाज एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटपर्यंत जाण्यासाठी त्या आवाजाला लागणारा जो मीडियम आहे, तो तिथे नाहीच आहे. म्हणजे तिथे मीडियम म्हणजे हवा हा जो मीडियम आहे, तो तिथे मुळीच नाही आहे. म्हणून तो आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. म्हणूनच आपण बोलतो, की व्हॅक्यूम जिथे असेल म्हणजे जिथं हवा नसेल, ओके. हवा नसेल किंवा मीडियम नसेल असं आपण बोललं, तर ज्या ठिकाणी मीडियम नसेल, तर त्या ठिकाणी आवाज हा ऐकू येत नाही. आवाज हा ऐकू येत नाही. सी फॉर एक्झाम्पल इफ आय सेड की हा इथं इथे पॉइंट ए आहे. इथे पॉइंट ए आहे. हा इथं उभा आहे आणि इकडं आहे बी. हा एक माणूस बी पॉइंटला उभा आहे. तर हा जो काही बोलेल, हा त्याला ऐकू जाईल. का? कारण इथे हवा आहे म्हणून. कारण इथला हा जो आवाज केला याने जो साउंड प्रोड्यूस केला, तर त्याच्यामुळे तिथले जे एअर आहे, हे सुद्धा इथलं व्हायब्रेट करेल आणि ती हळू म्हणजे ती व्हायब्रेट करेल आणि ती हवा हे साउंड पास करेल. परंतु सपोज जर हा जो आता ह्याच्यामुळे काय झालं, की साउंड भले इथे प्रोड्यूस झालं, पॉइंट एला प्रोड्यूस झाला. परंतु पॉइंट बीला ते कधी ऐकायला येईल आणि का ऐकायला येईल? बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ दिस एअर या मीडियममुळे ते ऐकायला येईल. आणि जर समजा मी जर हा मीडियमच घालवला, तर ह्याने कितीही जोरात आवाज का करेना, कितीही जोरात आवाज का करेना, परंतु बी व्यक्तीकडे किंवा बी पॉइंटवर जो कोणी असेल त्याला तो आवाज काही येणार नाही. म्हणजे काय की मीडियम इज टू मच इम्पोर्टंट फॉर दिस थिंग. ओके. Yeah. So this is we have learned the propagation of sound and everything else we will learn tomorrow. Or I mean in the next session. Okay. I think you got the point everything. Please do read this lesson. कोणाला काही doubt असेल तर you guys तुम्ही विचारू शकता.